विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील तिसरे प्रकरण भारतापुढील अंतर्गत आव्हाने अभ्यासणार आहोत. या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत. भारतासमोर येणारी ही अंतर्गत आव्हाने कोणती होती? तर ती होती फुटीरतावादी चळवळी. फुटीरतावादी म्हणजे देशात फूट पाडणाऱ्या चळवळी. देशामध्ये फूट पाडण्याचा जो कट काही लोकांनी रचला होता, त्या चळवळींना सरकारने कसं थांबवलं? ईशान्य भारतातील समस्या. ईशान्य भारत आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, तो जो तिकडला भाग आहे आपल्या देशाचा, तो म्हणजे ईशान्य भारत. तिथल्या समस्या देशाने कशा हाताळल्या? नक्षलवाद म्हणजे देशातच राहून देशविरोधी कारवाया करणारा एक सशस्त्र असा गट असतो. अशा नक्षलवाद्यांना भारत सरकारने कसं थांबवलं? जमातवाद, एखाद्या विशिष्ट जमातीला अनुसरून एखाद्या विशिष्ट जमातीला महत्त्व देण्याची जी पद्धत असते, तो जमातवाद देशाने कसा आवरला? सोबतच प्रदेशवाद, एखाद्या प्रदेशाचं श्रेष्ठत्व, एखाद्या प्रदेशाचाच विकास करून आणणे, या प्रकारच्या अनेक समस्या भारतासमोर होत्या आणि भारताने त्या समस्यांना कसं हाताळलं याबद्दल आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. पंजाबमधील असंतोष. पंजाब राज्यात अकाली दल हा एक प्रमुख राजकीय पक्ष होता. 1973 अकाली दलाने आनंदपूर साहिब हे एक शहर आहे पंजाबमधलं, तिथे एक ठराव मंजूर केला. या ठरावाला आनंदपूर साहिब ठराव असं म्हणतात. त्यानुसार चंदीगड पंजाबला दिलं जावं, इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबचं संख्याप्रमाण वाढवावं, पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता म्हणजे अधिक अधिकार द्यावे, अशा अनेक गोष्टींची मागणी त्या ठरावात त्यांनी केली. 1977 अकाली दल पंजाबमध्ये पुन्हा सत्तेवर आलं व अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबरच आणखी काही नवीन मागण्या मांडल्या. त्या कोणत्या होत्या? त्या होत्या पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्यावं, अमृतसर शहर जिथे गोल्डन टेम्पल आहे म्हणजे सुवर्ण मंदिर आहे, त्याला पवित्र शहर असा किताब द्यावा, अशी मागणी या अकाली दलाने केली. 1980 पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरलं. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल हे करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून त्यांनी आपल्या कारवायांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना दिल्या. सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जनरल सिंग भिंद्राणवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. 1981 संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्राणवाले यांस अटक करण्यात आली. तिथून वातावरण पुढे आणखी चिघळत गेलं, म्हणजे आणखी खराब होत गेलं, आणखी बिघडत गेलं. यातूनच 1983 पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता राष्ट्रपती राजवट काय असते? तर एखाद्या राज्यामध्ये जर प्रशासन सुव्यवस्था राखू शकत नसेल त्या राज्यातलं, तर त्यावेळेस त्या प्रशासनाला किंवा त्या मुख्यमंत्र्याला तिथून त्या पदावरून काढून तिथे राष्ट्रपतीचा जो हुकूम लागतो, राष्ट्रपतीचे जे अधिकार येतात, त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हणतात. तर अशी राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये लागू झाली. भिंद्राणवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेले. भिंद्राणवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसरात आपला ताबा मिळवला व तेथे वाळूची पोती रचली. आता वाळूची पोती कोण रचतात तुम्हाला माहीत असेल. सैनिक आपला बचाव करण्यासाठी, तुम्ही बघा बरेचसे सैनिक आपला बचाव करण्यासाठी वाळूच्या पोत्या ठेवतात आणि त्याच्या मागे ते लपतात किंवा त्याच्या मागे ते आड घेऊन शत्रूवर हल्ला करतात. पण इथे हे सगळं त्यांनी कुठे केलं होतं? तर हे सगळं त्यांनी सुवर्ण मंदिराच्या बाहेर केलं होतं. म्हणजे सुवर्ण मंदिराला जवळपास एखाद्या किल्ल्याचं स्वरूप येऊन गेलं होतं त्या काळात. त्यामुळे पंजाबमधील शांतता धोक्यात आली. म्हणजे सुवर्ण मंदिराच्या परिसरामध्ये अतिरेक्यांनी तो परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि त्यामुळे त्या परिसरातील शांतता धोक्यात आली आणि हे लोकशाहीसमोरील सगळ्यात मोठं आव्हान होतं. म्हणूनच भारत सरकारला यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे होते आणि हीच उपाययोजना म्हणजेच ऑपरेशन ब्लू स्टार. आता ऑपरेशनचा अर्थ काय होतो? जेव्हा एखाद्या विशिष्ट हेतूने एखादी सैनिक कारवाई केली जाते, एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्याला ऑपरेशन म्हणतात. तर इथे या अतिरेक्यांना ताब्यात घेण्यासाठी, या अतिरेक्यांवर ताबा मिळवण्यासाठी भारत सरकारने व भारतीय सैनिकांनी जे काही केलं, जे ऑपरेशन केलं, त्या ऑपरेशनला त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार असं म्हटलं. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. 3 जून 1984 रोजी सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेला सुरुवात झाली.
6 जून रोजी ही कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून ही कामगिरी केली. भिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. 1986 त्यानंतर सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवादी कारवाई सुरू झाली आणि या कारवाईला सुद्धा भारत सरकारने ऑपरेशन ब्लॅक थंडर या मिशनच्या अंतर्गत, या ऑपरेशनच्या अंतर्गत तिथे शांतता प्रस्थापित केली. म्हणजे अशा प्रकारे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित झाली. ईशान्य भारत समस्या. ईशान्य भारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 8 राज्यांचा एक समूह येतो. आता ही राज्य कोणकोणती? ही आहे आसाम आहे, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. ही 8 राज्य म्हणजे ईशान्य भारत होय. या 8 राज्यांच्या आंतरराष्ट्रीय सरहदीने कमी अधिक प्रमाणात, या 8 राज्यांनी आंतरराष्ट्रीय सरहदीला कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट विसरता कामा नये की या परिसरामध्ये किंवा या 8 राज्यांमध्ये आपल्या शेजारी देशांनी कुठेतरी हस्तक्षेप करण्याचे चान्सेस होते, हस्तक्षेप करण्याची संभावना होती. त्यामुळे भारत सरकारला या प्रत्येक राज्याला व्यवस्थितपणे हाताळणं आवश्यक होतं. वंश, भाषा, सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर इथे वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याचं काम स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी केलं. 1954 त्यांनी नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीज अर्थात पूर्वांचल ज्याला आपण म्हणतो असा भाग निर्माण केला. भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय. या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. आता आपण ईशान्य भारताबद्दल बोलतोय, तर ईशान्य भारताबद्दल बोलत असताना हा ईशान्य भारत जो आहे इथे वेगवेगळ्या प्रजातीचे, वेगवेगळ्या वंशाचे आणि संस्कृतीचे लोक राहतात. यांना भारतासोबत जोडणे, भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे खूप आवश्यक होतं. जर असं नसतं झालं तर भारतालाच लागून सीमा असलेला चीन याने यावर ऑब्व्हियसली काय केलं असतं, हा प्रदेश याने हळूहळू आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली असती. जसं आज आपण बघतोय की भारत आणि चीन जे काही आपसात त्यांचं जे काही सैनिकी कारवाया सुरू आहे, ही सैनिकी कारवाई थांबवण्यासाठीच मुद्दाम ईशान्य भारतासाठी भारत सरकारने केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य होतं. त्यांनी या ईशान्य भारतातील वेगवेगळ्या राज्यांना भारताशी जोडलं आणि ते जोडण्यासाठी काही खास तरतुदी केल्या. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी काही खास तरतुदी करण्यात आलेली आहे. 1965 या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालय म्हणजेच जे भारत आणि इतर देशांचं जे काही धोरण आहे ते सांभाळतं. म्हणजे इतर देशांशी भारताचे संबंध कसे असले पाहिजे याबद्दलचं जे काही मंत्रालय आहे ते परराष्ट्र मंत्रालय असतं. ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 ईशान्य परिषद कायदा निर्माण करण्यात आला. म्हणजे एक वेगळा कायदा निर्माण करण्यात आला जेणेकरून उर्वरित भारत आणि ईशान्य भारत यांचा संबंध एकदम चांगला राहिला पाहिजे. ईशान्य भारतीय लोकांना हे नाही वाटलं पाहिजे की आपण भारताचा भाग नाही आहोत. त्यामुळे ईशान्य परिषद कायदा करण्यात आला 1971. या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली. आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हितांच्या बाबी, आंतरराज्य वाहतूक, वीज व पूर नियंत्रण इत्यादी अनेक कामे इत्यादी संबंधित केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम ही परिषद करते. तर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये, ईशान्य भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती, भारताने त्या परिस्थितीला कसं हाताळलं ते आपण आता बघू. त्यातलं पहिलं राज्य आपण बघू, मिझोरम. ईशान्य भारतातील जनजमातींचा प्राचीन इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांचा, मिझो बहुल म्हणजे जिथे मिझो प्रजातीचे किंवा मिझो जमातीचे लोक जास्त आहे असा भाग, तो आहे लुशाई टेकड्यांचा भाग. येथील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली, म्हणजे यांना अधिकार दिले काही. 1954 केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना आयोग नेमलं तेथील, आणि त्यामुळे काय झालं की मिझोरममधल्या लोकांना व जनतेच्या अपेक्षा त्यामुळे वाढल्या. त्यांना असं वाटलं की आपल्याला एक स्वतंत्र असा देश किंवा स्वतंत्र असा एक भाग आपल्याला घोषित केला जाईल, आपण स्वतंत्र असू, आपल्यावर कोणाचंही राज्य नसणार. आणि त्यामुळे तेथील मिझो नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करायला सुरुवात केली. 1959 मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी भरपूर कार्य केलं.
1961मध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे MNF या संघटनेची स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतांसाठी ग्रेटर मिझोरम म्हणजेच अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केली. मार्च 1966मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. म्हणजे त्यांनी सरळ मिझोरमला एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. आता यामुळे काय झालं असतं, यामुळे भारताची जी एकात्मता असती ती धोक्यात आली असती. भारतापासून एक प्रांत, एक प्रदेश वेगळा झाला असता. म्हणूनच त्यावेळेच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही परिस्थिती कठोरपणे हाताळली. हे बंड त्यांनी मोडून काढलं. 1972मध्ये परिस्थिती थोडी शांत झाली. त्यामुळे मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा भारत सरकारने दिला. 1985मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट म्हणजेच मिझोरमची जी MNF आहे, मिझो नॅशनल फ्रंट, यांच्यामध्ये थोडी तडजोड झाली. यांच्यामध्ये एक चर्चा झाली आणि या चर्चेतून मिझोरमला घटक राज्याचा म्हणजे एक राज्य म्हणून त्याला दर्जा देण्यात आला आणि जे तिथले प्रसिद्ध नेते होते लाल डेंगा त्यांना त्या राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतरचा प्रदेश आहे, त्यानंतरचं राज्य आहे नागालँड. ज्या प्रकारे मिझोरममधली परिस्थिती होती त्याच प्रकारची परिस्थिती आपल्याला नागालँडमध्ये बघायला मिळते. ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती प्रदेश अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती. 1946मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल NNC या संघटनेची स्थापना केली. पुढे त्यांनी नागालँड हे स्वतंत्र राष्ट्र घोषित करून स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं जावं अशी मागणी करायला सुरुवात केली. पुढे तर त्यांनी नागालँड हे स्वतंत्र राष्ट्र घोषित आहे हे स्वतंत्र राष्ट्र आहे असं घोषित करून दिलं आणि त्याचं नेतृत्व अंगामी झापू फिजो यांनी केलं होतं. 1954मध्ये NNCने नागालँडला स्वतंत्र संघराज्य स्थापनेची घोषणा केली. 1955मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये चकमकी उडाल्या. यांच्यामध्ये थोडीशी लढाई झाली. या चकमकी ही लढाई दडपण्यासाठी, हे बंड दडपण्यासाठी भारत सरकारला लष्करी कारवाई करावी लागली. केंद्र सरकार आणि NNC यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. म्हणजे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा झाल्या आणि या चर्चेतून केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. नेफामधील नागाबहुल भाग व सुवेनसांगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित झालं. म्हणजे आधी केंद्रशासित प्रदेश आणि नंतर राज्य. आता हे सरकार का बरं करतं की आधी केंद्रशासित प्रदेश आणि नंतर राज्य? केंद्रशासित ज्याच्यावर केंद्राचा पूर्णपणे कंट्रोल असतो, नियंत्रण असतं. म्हणजे आधी सरकारने हे बघितलं की ही राज्य खरंच भारत सरकारच्या अधीन राहून, संघराज्यात राहून काम करू शकतात की नाही करत. आणि जेव्हा भारत सरकारला याबद्दल खात्री झाली तेव्हा भारत सरकारने या राज्यांना एक घटक राज्य म्हणून, एक स्वतंत्र घटक राज्य म्हणून त्याचा दर्जा दिला. त्यानंतरचं राज्य आहे आसाम. 1983 साली आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारलं. 1985मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्लकुमार महंतो यांच्यात करार झाला. आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना, म्हणजे आसाममध्ये बरेचसे असे लोक होते जे भारतीय नव्हते, ते बांगलादेशी होते आणि ते घुसखोर होते. म्हणजे ते बेकायदेशीरपणे आसाममध्ये राहत होते, म्हणजे भारतात राहत होते आणि तिथे ते वेगवेगळ्या प्रकारचे उग्र आंदोलन करत होते. आणि म्हणूनच भारत सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. भारताने आसामी नेते प्रफुल्लकुमार महंतो यांच्यामध्ये, या दोघांमध्ये एक करार झाला. आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे बांगलादेशी पाठवण्यात आलं. 1986मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्लकुमार महंतो यांना मुख्यमंत्रीपद मिळालं व या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता निर्माण झाली. म्हणजे आपण आसाममधली परिस्थिती ही मिझोरम आणि नागालँडपेक्षा थोडी वेगळी होती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. 1954मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश, म्हणजेच ज्याला आपण उगवत्या सूर्याचा प्रदेश असं म्हणतो, याला उगवत्या सूर्याचा प्रदेश असं संबोधलं जाऊ लागलं. 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. 1960 ते 2000
या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ म्हणजे समृद्ध विकसित होण्याच्या दिशेने झाला. म्हणजे या ईशान्य भारताच्या या समस्येला भारत सरकारने व भारत सरकारने खूप चांगल्या प्रकारे हाताळलं. तिथे वेगवेगळ्या योजना आणल्या, औद्योगिकरण घडवून आणलं, शिक्षणाचा प्रसार केला आणि हा जो दुर्गम भाग आहे, जो भारताच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा आहे असं समजलं जात होतं, तो भारताच्या मुख्य प्रवाहात आला आणि तिथला विकास घडून आला. विद्यार्थ्यांनो, यापुढील मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.